तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत रुईखेड येथील भवानी मातेचे मंदिर पुरातन मंदिर आहे। नवसाला पावणारी देवी म्हणून सुद्धा ओळखले जाते। भवानी माता ही लाखो भक्तांची श्रद्धास्थान असून दरवर्षी नवरात्र उत्साहात पंचक्रोशीतील गावागावातील भाविक तेथे दर्शनाकरिता अलोट गर्दी करतात। हे मंदिर अंजनगाव रोडवरून रुईखेड गावामध्ये जाऊन 2 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे। नवरात्राच्या 9 दिवस या ठिकाणी भव्य नवरात्र महोत्सवाचे आयोजन केलेले असते। येणाऱ्या भाविक भक्तांसाठी धार्मिकता व समभाव यांचा संदेश दिला जातो। 9 दिवस या ठिकाणी धार्मिक कथेचे पठण सुद्धा केले जाते। ज्ञानेश्वर महाराज वडाळीसाठी यांच्या अमृतवाणीतून या कथेचे पठण होते। या ठिकाणी रुईखेड तथा आजूबाजूच्या गावातील नागरिक निस्वार्थ सेवेसाठी तत्पर असतात। MCN न्यूज मराठी करिता परमेश्वर हाटोळे, रुईखेड। सातपुड्याच्या पायथ्याशी निसर्गरम्य हिरव्यागार वर्णराईने नटलेले असे हे अतिपुरातन भव्य असे देवी कुलस्वामिनी भवानी मातेचे मंदिर हे अतिशय पुरातन असून याला 400 ते 450 वर्षाची परंपरा आहे। आम्ही इथे आमची आता 6वी पिढी इथे सेवा देत आहे। हे अतिशय पुरातन असून लोकांचे कुलदैवत आहे, श्रद्धास्थान आहे आणि इथे ही देवी पाळण्याची देवी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे। इथे ज्यांना कुलदैवत ज्यांचे कुलदैवत आहे ते आपल्या मुलांना पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम या देवी समोर करतात, कारण ती पाळण्याची देवी आहे। आणि या ठिकाणी यात्रा ही कधी असते? हां, इथे 2 वर्षातून 2 उत्सव होतात। एक अश्विन नवरात्र आणि एक चैत्र पौर्णिमेचं नवरात्र। चैत्र पौर्णिमेचं नवरात्राला देवीची शिगडी निघते, यात्रा होते, तेव्हा भाविक सर्व इथे येऊन आपल्या परीने स्वयंपाकाचा रोजचा स्वयंपाक करतात। जसं की आपण सांगितलं की 6व्या पिढीचा आपला हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे। ही देवीची जी आराधना आपण करताय 6व्या पिढीपासून चालू आहे। त्या काळामध्ये काय असं झालं होतं की जे या ठिकाणी त्या देवीची स्थापना झाली आहे? त्या आदल्या 6व्या पिढीतले जे विठोबापासून लोडम होते ते गुळाचा व्यापार करायचे। जुने पुरातन जे महागाव आहे तिथे मोठी बाजारपेठ होती, तिथे ते गुळाचा व्यापार करायसाठी गुळ आणायसाठी म्हणून चांदूरला जायचे। तेव्हा त्यांना जंगलात 2 माता दिसल्या आणि त्यांना वय सांगितलं की आम्ही तुझ्यासोबत येणार। त्यांनी एक अट टाकली की आम्ही जेव्हा तू जिथे मागे वळून बघशील तिथे आम्ही थांबू। तर तेव्हा इथनं हे महागावचं शिवार चालू होतं। त्या शिवारात त्यांनी इथे आल्यानंतर मागे वळून बघितलं तर त्या इथेच थांबल्या आणि त्यांनी मग त्यांची इथेच पाळण्यात प्राणप्रतिष्ठा केली। तेव्हापासून पाळण्याची देवी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे। सर्व ठिकाणून राज्यभरातून लोक इथे दर्शनासाठी येतात। तेव्हा सर्व भावी भक्तांना आग्रहाचं निमंत्रण आहे की सगळ्यांनी येऊन तिच्या दर्शनाचा लाभ घ्यावा।